हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण विचारधन हे सत्र ऐकत असतो. हे सत्र ऐकवण्यामागचा एकच उद्देश आहे की थोरा मोठ्यांचे काही विचार आणि काही चांगले सकारात्मक विचार हे आपण ऐकावे, ज्यामुळे आपल्याला एक प्रकारची चांगली ऊर्जा, स्फूर्ती आणि पॉझिटिव्हिटी मिळू शकेल. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या या विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण काही महत्त्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांच्या शोध कार्याबद्दल माहिती जाणून घेत असतो. याचबरोबर आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती देखील आपण या सत्रात जाणून घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 19 मेच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1910 साली नथुराम गोडसे यांचा जन्म झाला. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली होती. महात्मा गांधी यांची हत्या करणारे व त्या हत्येच्या कटात सामील असणारे ते मुख्य आरोपी होते. गोपाळ गोडसे व अन्य 6 जणांसोबत त्यांनी हत्या कटाची आखणी व अंमलबजावणी केली. हत्येनंतर झालेल्या खटल्याच्या सुनावणीनंतर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. त्यांचा मृत्यू 15 नोव्हेंबर 1949 रोजी झाला. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी सन 2008 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट अभिनेता, नाटककार तसंच चित्रपट व दूरदर्शन पटकथा लेखक आणि साहित्यिक, निबंध लेखक व राजकीय पत्रकार विजय धोंडोपंत तेंडुलकर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 7 जानेवारी 1928 रोजी कोल्हापूर, महाराष्ट्र या ठिकाणी झाला. 1999 साली काव्य आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1913 साली ब्रिटिशकालीन भारतातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी व स्वतंत्र भारताचे 6वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 जून 1996 रोजी बँगलोर या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 1904 साली जमशेदपूर येथील टाटा स्टील कंपनी व टाटा समूहाचे संस्थापक आणि आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार जमशेदजी टाटा यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 3 मार्च 1839 रोजी झाला. 1743 साली जीन पियरे क्रिस्टिन यांनी सेंटीग्रेड तापमान पातळी विकसित केली. 1910 साली हॅले धूमकेतूचे शेपूट पृथ्वीला चाटून गेलं. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1911 साली पार्क्स कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरू झाली. आजच्याच दिवशी 1964 साली तामिळ अभिनेता मुरली यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 सप्टेंबर 2010 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1297 साली संत ज्ञानदेव यांची बहीण मुक्ताबाई यांनी एदलाबाद येथे समाधी घेतली. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. त्यांना मुक्ताई या नावानेही ओळखलं जात असे. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचंही लेखन केलं आहे. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1881 साली तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 नोव्हेंबर 1938 रोजी झाला. 1890 साली व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 सप्टेंबर 1969 रोजी झाला. आजच्याच दिवशी
1925 साली ख्मेर रूजचे नेते पॉल पॉट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 15 एप्रिल 1998 रोजी झाला. 1925मध्ये कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 फेब्रुवारी 1965 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1963 साली द न्यूयॉर्क पोस्ट संडे मॅगझिनने डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित केलं. आजच्याच दिवशी 1905 साली भारतीय संगीत क्षेत्रातील अर्धवयू गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 नोव्हेंबर 1989 रोजी झाला. 1908 साली भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंडोपाध्याय यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 डिसेंबर 1956 रोजी झाला. 1926 साली आध्यात्मिक गुरु आणि लेखक स्वामी क्रियानंद यांचा जन्म झाला. 1928 साली लोटस कार कंपनीचे स्थापक कोलिन चॅपमन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 16 डिसेंबर 1982 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1934 साली भारतीय लेखक आणि कवी स्किन बॉन्ड यांचा जन्म झाला. 1938 साली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला. गिरीश कर्नाड यांना 1938 साली भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. तसंच त्यांना पद्मश्री व पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित केलं होतं. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1958 साली औरंगजेबाचे 5 खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 10 डिसेंबर 1870 रोजी झाला. 1969 साली इतिहास व पुराण संशोधक पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1995 साली ग्वाल्हेर घराण्याचे संगीत तज्ज्ञ पंडित विनयचंद्र मौदगल्य यांचं निधन झालं. 1997 मध्ये बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 22 ऑगस्ट 1915 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात.